नमस्कार मित्रांनो, तुम्ही एसबीआय बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी मोठी बातमी आली आहे। तसेच तुम्ही शेतकरी असाल तर पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याविषयी मोठी बातमी आली आहे। तुम्ही जर कोणत्याही बँकेतून सरकारी पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी देखील मोठी बातमी आली आहे। तसेच तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुम्ही कोणत्याही योजनेचे पैसे घेत असाल तरी सुद्धा तुमच्यासाठी मोठी बातमी आली आहे। हे सर्व नियम, मोठ्या बातम्या, अटी, नियम सर्व 10 डिसेंबर पासून नवीन नियम लागू होणार आहेत। त्यामुळे सर्व नागरिकांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। 10 डिसेंबर 2024 पासून संपूर्ण देशभरात लागू होतील हे 6 नवे नियम। सामान्य माणसाच्या खिशावर यामुळे पडणार मोठा भार। मित्रांनो, तुम्ही एसबीआय बँकेचे खातेदार असाल व त्यामधून पेन्शन घेत असाल किंवा शेतकरी असाल किंवा ज्येष्ठ नागरिक असाल किंवा कोणत्याही योजनांचे जर पैसे घेत असाल तर तुमच्यासाठी आता यामधील काही नियम आता लागू होणार आहेत। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघा कोणते नियम लागू होणार आहेत। सर्वात महत्त्वाचा फायदेशीर व्हिडिओ आहे बघा। 10 डिसेंबर 2024 पासून लागू होणारे हे 6 नवे नियम याची पूर्वतयारी आधीपासूनच 30 नोव्हेंबर पासूनच सुरू झाली होती। पण महाराष्ट्रातील निवडणुकामुळे आणि सरकार स्थापनेमुळे काही नियम पेंडिंग ठेवले होते। पण आता सरकार स्थापन झाले आहे आणि आता 10 डिसेंबर पासून हे तात्काळ त्याची अंमलबजावणी सुरू होत आहे। त्यामध्ये आता पेट्रोल डिझेलचे भाव, गॅसच्या दरामध्ये होणारी बदल, रेशन कार्डच्या संदर्भात एक मोठी आनंदाची बातमी देखील यामध्ये असणार आहे। तसेच पेन्शन घेत असाल तर पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आली आहे। पीएम किसान योजना तुम्हाला जर माहित असेल, तुम्ही घेत असाल हप्ता पीएम किसान योजना, नमो शेतकरीची योजना, याबाबत सुद्धा हप्ता वाढवला जाणार आहे। तो किती वाढवला जाणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे बघा। तसेच मित्रांनो, पेन्शन संदर्भात 2 नियम आले आहेत। त्यामधील एक गुड न्यूज आहे तर एक बॅड न्यूज आहे। त्यामुळे तुम्ही जर पेन्शन घेत असाल तरी सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। तसेच तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी देखील पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेविषयी महत्त्वाची बातमी समोर येत आहे। लाडकी बहीण असाल तर तर तुमच्या योजनेच्या महत्त्वाची माहिती आता समोर येत आहे। किंवा तुम्ही देशाचे नागरिक जर असाल तरी पण व्हिडिओ पूर्ण बघा, कारण महत्त्वाचे नियमामध्ये आता बदल होणार आहे। तुम्ही जर मोबाईल वापरत असाल तर मोबाईलमध्ये सिम कार्ड जे असतं त्यामध्ये सुद्धा नवीन नियम आलेत। त्यामुळे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। कोणते नियम लागू होणार आहेत लक्ष देऊन बघा। तुम्ही जर एसबीआय बँकेचे खातेदार असाल तरी सुद्धा तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा। महत्त्वाचे नियम बँकेसंबंधी पण आले आहेत। तसेच मित्रांनो, सर्वसामान्यांचा सर्वांगीण फायदा करणारा एक मोठा नियम देखील यामध्ये असणार आहे। कायद्यामध्ये देखील 3 ते 4 असे मोठे बदल होणार आहेत, जे देशातील तुम्हाला माहित असेल आतापर्यंत इतिहासात कधीच हे नियम झाले नाहीत तसे नियम होणार आहेत। तसेच ड्रायव्हिंग लायसन्सच्या संदर्भातील देखील एक कडक नियम त्या ठिकाणी 10 डिसेंबर पासून लागू होतोय। बँकिंगच्या संदर्भात देखील काही नियम लागू होतील। तुमच्या कोणत्याही बँकेमध्ये जर खातं असेल तरी सुद्धा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे बघा। त्याचबरोबर तुम्हाला माहित असेल की तुम्ही मोबाईल वापरता, त्यामध्ये जे सिम कार्ड असतं त्या सिम कार्डच्या संदर्भात नियमात बदल होतोय। जर तुम्ही मोबाईल वापरत असाल तर तो नियम देखील तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे, नाहीतर मोठ्या दंडाला तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं। तर व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की 10 डिसेंबर 2024 पासून सामान्य माणसासाठी कोणकोणते नवे नियम लागू करण्यात येणार आहेत, त्याची काय काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे। तसेच की जेणेकरून तुम्हाला कोणताही दंड बसणार नाही अशी डिटेल्स माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही पेन्शनधारक असाल, एसबीआय बँकेचे खातेदार असाल, शेतकरी असाल, लाडकी बहीण योजनेचे पैसे घेत असाल किंवा ज्येष्ठ नागरिक असाल, सर्वांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे। 10 डिसेंबर 2024 पासून सरकार 6 ते 7 नवे नियम लागू करतायत। यामध्ये सगळ्यात पहिला आणि खूप महत्त्वाचा जो नियम असणार आहे तो म्हणजे सरकार जे मिडल क्लास लोक आहेत किंवा मध्यमवर्गीय सर्वसामान्य माणसासाठी खूप मोठे निर्णय घेण्याच्या मागे आहे, ज्यामध्ये टॅक्सच्या बाबतीत खूप मोठी सूट देण्यात येणार आहे। मीडिया रिपोर्टनुसार नरेंद्र मोदी सर्व नागरिकांना महत्त्वाची बातमी देत आहे। कोणती बातमी देत आहे लक्ष देऊन बघा। पुढील 5 मिनिट व्हिडिओ बघा, सविस्तर बातमी सांगतो, सर्वांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आता मित्रांनो, राज्यात नवीन सरकार स्थापन झाले आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्यात देखील सामान्य माणसासाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर येणार आहे। आता यामध्ये टॅक्सच्या बाबतीत मोठी सूट देण्यात येणार आहे। यामुळे वस्तूंच्या किमती देखील स्वस्त होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दावा केला होता की जे नवीन सरकार आहे तर यांचा पूर्ण फोकस मध्यमवर्गीय कुटुंबाच्या बाबतीत असणार आहे।
त्यांची बचत कशी वाढेल, त्यांच्या जीवनाचा स्तर कसा वाढेल, त्यांना वस्तू घेण्यासाठी स्वस्त कसे होतील, तर याविषयी सर्वात मोठे नियम किंवा निर्णय यामार्फत होण्याची शक्यता आहे आणि ती 10 डिसेंबर 2024 पासून लागू होणार आहेत। त्यामुळे लक्ष देऊन बघा कोणत्या नियमामध्ये बदल होतोय। बघा रिपोर्टनुसार ज्यांचं उत्पन्न 15 लाखांच्या आसपास आहे त्यांना देखील टॅक्सच्या मध्ये खूप मोठी सूट देण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे। पण या बाबतीत अजून भरपूर नियम त्या ठिकाणी 10 डिसेंबर 2024 पासून लागू होणार आहेत। यामध्ये आता एक सर्वसामान्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे। आता रेशन कार्डवर पैसे मिळायला सुरुवात होणार आहे आणि याची तारीख 10 डिसेंबर असणार आहे। पण त्याआधी मोबाईल वापरकर्त्यांनी मनमानी आता मोबाईल वापरकर्त्यांची जी मनमानी होती ती चालणार नाहीये। यासाठी काय नियम आलेत ते लक्ष देऊन बघा। तुम्ही जर मोबाईल वापरत असाल तर तुमच्या सिम कार्ड विषयी अतिशय महत्त्वाचे नियम कोणते आलेत बघा। तर सांगतो 10 डिसेंबर पासून होतोय नवा नियम लागू। सिम कार्डच्या संदर्भात जर तुम्ही मोबाईल वापरत असाल, सिम कार्ड वापरत असाल तर तुम्हाला काळजी घेणे आता आवश्यक आहे। भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजे ट्रायने सिम कार्ड बद्दल एक मोठा बदल केला आहे जो 10 डिसेंबर 2024 पासून लागू होतोय। हा नियम विशेषतः भारतात सिम कार्ड वापरणाऱ्यांसाठी आहे। आता तुम्हाला सांगायचं झालं तर ट्रायने जारी केलेल्या नवीन नियमानं पालन करणं म्हणजे तुमचं जो नियम आलाय त्याचं पालन करणं हे सर्व मोबाईल वापरकर्त्यांना अनिवार्य असेल, नाहीतर तुम्हाला तर दंड सुद्धा बसणार आहे। त्यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये जर सिम कार्ड असेल तर लक्ष देऊन बघा। पुढे मी तुम्हाला पेन्शनधारकांसाठी नवीन अपडेट सांगणार आहे, जी एक गुड न्यूज आहे, एक बॅड न्यूज आहे। तसेच शेतकरी असाल तर पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजनेचा हप्त्याविषयी मोठी अपडेट आलेली आहे। ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। लक्ष देऊन बघा, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। फसवणुकीच्या वेगाने वाढणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकारनं हा मोठा निर्णय घेतला आहे। तुम्ही नुकतेच तुमचं सिम कार्ड बदलले असेल किंवा तसे करण्यास जर तुम्ही विचार करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा। नवीन नियमानुसार सिम स्वॅप केल्यानंतर वापरकर्ते त्याचा मोबाईल नंबर पोर्ट करू शकणार नाहीत, म्हणजे ते त्यांचा नंबर इतर कोणत्याही कंपनीकडे स्विच करू शकणार नाहीत। हा नियम वापरकर्त्यांना सायबर फसवणुकीपासून वाचवण्यास मदत करेल। मित्रांनो, तुमचे कोणत्याही बँकेत जर अकाउंट असेल तर तुम्हाला माहीत असेल आजकाल सायबर जे काय वापरकर्ते आहेत सायबर फसवणूक ते तुम्हाला फसवणूक कशी करतायत तुम्हाला पण कानावर आलंच असेल। तर तुमचं गुगल पे, फोन पे याच्या माध्यमातून तुमची फसवणूक होत आहे। त्यामुळे हा नवा नियम लागू केला आहे। बघा कोणता नियम आहे, तुमच्यासाठी अतिशय फायद्याचा व्हिडिओ आहे बघा। सायबर फसवणुकीच्या प्रकरणामध्ये स्कॅमर वापरकर्त्यांची फसवणूक करण्यासाठी वारंवार सिम स्वॅपिंगचा वापर करतात। सिम स्वॅपिंग नंतर वापरकर्त्यांचे सर्व कॉल, जे काही तुमचे संदेश असतील, OTP इतर फोनवर ते मिळवू लागतात। त्यामुळे त्यांची फसवणूक होऊ शकते। वापरकर्त्यांनी या नियमांचे पालन करण्याची सावधगिरी बाळगली पाहिजे आणि तुमचे सिम कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यंत जबाबदारीने पावले उचलली पाहिजेत। सोप्या शब्दात जर सांगायचं झालं तर सिम स्वॅप करणे म्हणजे डुप्लिकेट सिम काढणे। बघा, डुप्लिकेट सिम तुमच्या नावाचं काढून तुमच्या बँकेतील सर्व खाते ते रिकामं सुद्धा करू शकतात। त्यामुळे पेन्शनधारक असाल, शेतकरी असाल, योजनांचे पैसे तुमच्या बँकेत येत असतील तर अशा सर्व लोकांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। नियम कोणते आलेत बघा लक्ष देऊन। उदाहरणार्थ तुमचं सिम कार्ड खराब झालं, त्याचं नंबरचं दुसरं सिम कार्ड ज्या वेळेस तुम्हाला मिळतं याचा अर्थ असा झाला की तुमचं सिम कार्ड स्वॅप झालं। पण हे ठग जे आहेत, फसवणूक करणारे आहेत, ते तात्काळ तिकडे तुमच्या नावाने दुसरं डुप्लिकेट सिम कार्ड घेऊन टाकतात आणि मग तुमच्या बँकेचे अकाउंट, तुमचे OTP या सर्व गोष्टी त्यांना मिळतात आणि तुमची फसवणूक अशा माध्यमातून होऊ शकते। तुमच्या बँकिंगच्या संदर्भात फसवणूक ते करू शकतात, तुमचे वैयक्तिक डेटा देखील ते मिळवू शकतात आणि ही फसवणूक आता सरकारने नियम काढल्यामुळे बंद होणार आहे। त्यामुळे तुमच्यासाठी आनंददायी आणि दिलासादायक बातमी असणार आहे। बघा, आता ट्रायने नवीन नियम केलाय। सिम स्वॅपिंग नंतर तुम्हाला आता सिम कार्ड पोर्ट करता येणार नाही। पुढचा नियम आहे पेन्शनच्या बाबतीत। तुम्ही जर कोणत्याही बँकेतून पेन्शन घेत असाल सरकारी तर तुमच्यासाठी काय नियम आहेत बघा। आणि त्यांच्यानंतर लगेचच आपण पेट्रोल, डिझेल आणि आपण रेशनच्या बाबतीत खूप मोठ्या आनंदाची बातमी आली आहे ती पण सांगणार आहे, ती पण बघणार आहे। त्याआधी पेन्शनच्या बाबतीत असं झालंय की पेन्शनधारक जे लोक आहेत त्यांना पेन्शन मिळवण्यामध्ये उशीर होतोय। बऱ्याच वेळा 3-3 महिन्यासाठी त्यांना पेन्शनसाठी वाट पाहावी लागते। पण आता इथून पुढे असं होणार नाही। काय नियम आलाय बघा, तुमच्यासाठी दिलासादायक बातमी असणार आहे। 10 डिसेंबर नंतर वेळोवेळी पेन्शन येण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू करून यामध्ये अगदी जबरदस्त कामगिरी होऊन
पेन्शन हे वेळेवर मिळायला आता सुरुवात होणार आहे। त्यामुळे आता पेन्शनधारकांमुळे आता तुमची पेन्शनधारक जे लोक आहेत त्यांच्यामध्ये खूप मोठं आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी असणार आहे। आता त्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर आता रेशन कार्डच्या बाबतीत आनंदाची बातमी असणार आहे। तसेच मित्रांनो पेट्रोल डिझेलच्या रेटच्या बाबतीत देखील एक बातमी आहे। पण त्याआधी देशातील कायदे बदललेत। काय कायदे बदलतात आणि कोणते बदललेत? 3 कायद्यामध्ये 10 डिसेंबर पासून बदल होतोय। कोणते कायदे आहेत लक्ष देऊन बघा, कायदे सुद्धा तुम्हाला माहित पाहिजेत। त्यानंतर शेतकऱ्यांसाठी बातमी आहे। तसेच मित्रांनो पुढील बातमी महत्त्वाची आहे, लक्ष देऊन बघा। आता ज्यामध्ये भारतीय दंड संहिता फौजदारी प्रक्रिया संहिता हे 1872चा जो पुरावा कायदा आहे त्याची जागा घेणार आहे। गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत असं नमूद करण्यात आलं आहे की भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक संरक्षण संहिता, भारतीय पुरावा कायदा हे कायदे आता 10 डिसेंबर पासून लागू होतील। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सहीनंतर हे लागू होणार असून जे भारताचे जे ब्रिटिश काळातील इंग्रजांच्या काळातील जे कायदे आहेत ते आता रद्द होणार आहेत। त्यामुळे अनेकांना दिलासादायक बातमी आहे। बघा कोणते कायदे रद्द होणार आहेत। या 3 नवीन कायद्यामुळे दहशतवाद, मॉब लिंचिंग आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांना अधिक कडक शिक्षा आता होणार आहे। भारतीय न्याय संहिता हा कायद्यातून नवीन गुन्हे, या कायद्यात नवीन गुन्हे जोडले गेले आहेत। तर IPC मध्ये अस्तित्वात असणाऱ्या 19 तरतुदी काढून टाकण्यात आल्या आहेत। त्याबरोबर 33 गुन्ह्यामध्ये तुरुंगवासाची शिक्षा आता वाढवण्यात आली आहे। तरी 83 तरतुदीमध्ये शिक्षेची वाढ करण्यात आली असेल। आता तसेच 23 गुन्ह्यामध्ये किमान शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। यामध्ये आता 3 कडक कायदे असणार आहेत। मित्रांनो जर यामध्ये असा बदल झाला तर सर्वच गुन्हेगारांना आळा बसणार आहे। कोणते नियम बदलले आहेत बघा। जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। कोणत्याही योजनेमधून पैसे घेत असाल तरी सुद्धा पुढे अतिशय महत्त्वाचे नियम आलेत बघा, लक्ष देऊन। त्यामध्ये देशातील गुन्हेगारी न्यायव्यवस्थेत पूर्णपणे बदल होईल। न्यायव्यवस्थेमध्ये स्पीड येणार आहे। देशाचे गृहमंत्री अमित शहा म्हणले की आता तारीख पे तारीख होणार नाही, अगदी झटपट तुमचे जे काय आहे ते कायदे जे आहेत त्याची तरतूद व्यवस्थित होऊन तुम्हाला न्याय देखील आता मिळणार आहे। 10 डिसेंबर पासून हे 3ही कायदे आता लागू होतील आणि ज्यामध्ये आता आपल्याला खूप चांगलं त्या ठिकाणी बदल पाहायला मिळणार आहे। बघा कोणते बदल होणार आहेत। 10 डिसेंबर पासून कायद्यामध्ये अनेक बदल आता केले जाणार आहेत। आता त्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर रेशन कार्डच्या संदर्भात जो अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत देण्यात आला आहे त्यानुसार महाराष्ट्रातील 14 जिल्हे जे पात्र ठरणार आहेत त्यांना पैसे मिळणार आहेत। बघा कोणते 14 जिल्हे आहेत। छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, तुम्हाला त्यानंतर धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा अशा 14 जिल्ह्यात रेशन कार्ड ज्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे, पिवळे रेशन कार्ड आहे तर अशांना धान्याऐवजी 150 रुपये प्रति लाभार्थी इतके पैसे मिळणार आहे। पण आता तीच रक्कम तुम्हाला वाढवून 170 रुपये तुम्हाला करण्यात येणार आहे। पहिला 150 रुपये रेशन कार्डच्या बाबतीत मिळत होतं परंतु आता 170 रुपये करण्यात येणार आहे। तसेच मित्रांनो केशरी रेशन कार्डवर सांगितलेले 14 जिल्हे आहेत तर तिथे केशरी रेशन कार्डासाठी प्रति लाभार्थी 170 रुपये आता इथून पुढे म्हणजे 10 डिसेंबर 2024 पासून मिळायला सुरुवात होणार आहे। रेशन कार्डच्या बाबतीत अजून एक मोठी अपडेट अशी आहे की 30 डिसेंबर पर्यंत ई-KYC करणं गरजेचे आहे। त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड रेशन कार्डला जोडणं अनिवार्य करण्यात आले। तसेच मित्रांनो शेतकऱ्यांच्या बाबतीत जर विचार केला तर PM किसान योजना याचा हप्ता 19वा जो आहे तो आता 10 जानेवारी पर्यंत तुम्हाला येणार असल्याची महत्त्वाची बातमी येत आहे। तसेच मित्रांनो अजून एक सूत्रांकडून माहिती मिळाली आहे शेतकऱ्यांसाठी की नमो शेतकरीचा 6वा हप्ता आणि तुम्हाला PM किसान योजनेचा 19वा हप्ता हे दोन्ही मिळून तुम्हाला एकत्रित देण्याचा सरकारचा विचार चालू आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सुद्धा ही दिलासादायक बातमी ठरू शकते। मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहायला मिळतील। धन्यवाद।